नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि आजपासून जी सिरीज सुरू होती आपल्या चॅनलवरती ती आहे व्हिजिटिंग पुणेज आयकॉनिक प्लेसेस. पुण्याच्या ज्या फार जुन्या जुन्या छान छान खाण्याच्या जागा आहेत ना, त्या या सिरीजमध्ये आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थातच कॅफे हॉपिंगचा अजून एक एपिसोड झालेला आहे, पण कॅफे हॉपिंगचा शेवटचा एपिसोड आणि पुणेज आयकॉनिक प्लेसेसचा एपिसोड आम्ही एकत्र एका खास कॅफेमध्ये करणार आहोत, तर तो लवकरच बघूयात. पण आज आम्ही चाललोय खास एथेनिक मराठी व्हेज थाली खायला. त्याचं नाव आहे शबरी रेस्टॉरंट, जे की आहे पुण्यामध्येच. तर बघूयात तिथे काय काय छान छान आपल्याला खायला मिळते. चला. वेलकम ड्रिंक. अच्छा, ठंडा आहे. पिठलं. अच्छा, कोशिंबीर. मी घेतली भाकरी आणि पापड, थालीपीठ पण दिलंय त्यांनी छानपैकी. इथे आहे रबडी, गाजरचा हलवा, ही कढी आहे, शेवभाजी, राजमा, वरण, मेथीची भाजी दिसते, पिठलं, कोशिंबीर. तोंडाला पाणी यायला लागले. लसूण चटणी, बाकीचे सगळे डाव्या साईडचे आयटम्स सगळ्यात आधी ट्राय करते मी हे वेलकम ड्रिंक. वाव, वॉटरमेलन ज्यूस आहे, खूप मस्त, एकदम फ्रेश. खूप छान, एकदम फ्रेश वाटतं. सुरुवात करूयात. मस्त थालीपीठ आहे, तर थालीपीठाचा मस्त एक छान मी लोणचा बरोबर घेतली. थालीपीठ मस्त, जे आपलं थालीपीठ भाजणीचं असतं ना प्रॉपर, एकदम तसं आहे. मस्त कांदा वगैरे भरपूर घातलेला आहे. थालीपीठ मस्त आहे. मला शेवभाजीचं थिकनेस खूप आवडला. नंतर काही काही ठिकाणी असं होतं की खूप पाणी असतं आणि शेव खूप कमी असते. ट्राय करून बघते मी भाकरी बरोबर. शेवभाजी एकदम स्पायसी आहे. जनरली असं होतं की ना, शेवभाजी मला थोडीशी नाही आवडत, पण मला ही शेवभाजी खूप आवडली. खूप मस्त, स्पाइस लेवल खूप छान आहे शेवभाजीची, जशी असायला पाहिजे तशी. पुढचं मी ट्राय करते मस्तपैकी हा राजमा. राजमा पण एकदम छान व्यवस्थित शिजलेला आहे. त्याला खोबऱ्याचं जे असतं ते छान ग्रेव्ही वगैरे केली आहे. राजमा तेवढा स्पायसी नाही आहे. बघूया कसं आहे. कन्सिस्टन्सी मस्त आहे, आपलं जे गोडावरण म्हणतो ना आपण त्या पद्धतीने. कढीपत्ता, लसूण, मिरची ह्याचा मस्त एकदम छान तडका आणि स्वाद दोन्हीही लागलेला आहे, त्याच्यामुळे मस्त आहे. वरण खूप छान आहे, नुसतं सुद्धा खाऊ शकतो पण इतकं छान आहे वरण, उत्तम. चला भाकरी पिठलं खाऊन बघूया. भाकरी पिठलं, वा वा. पिठलं म्हटलं ना की त्याची कन्सिस्टन्सी, त्याच्यामध्ये कांदा ठेचा कितपत व्यवस्थित घातलाय हे सगळं मॅटर करतं. आणि हे एकदम छान, आपण म्हणतो ना मस्त घरगुती प्रकारचं कसं असतं ना पिठलं, त्या पद्धतीचं आहे. खूप मस्त आहे. ही आहे मस्त ड्राय अशी मेथीची भाजी. कांदा वगैरे घातलाय मस्त मेथीच्या भाजीमध्ये आणि छान ड्राय आहे. एकदम
काय म्हणतो आपण सात्विक जेवण जे आहे ना ते हे जे आहे ते आहे. आणि ही भाजी पण आहे ना खूप सुंदर एकदम साध्या छान पद्धतीने छान परतलेली आहे. मेथीचा एकदम स्वाद एकदम छान लागतो. ते मेथीच्या भाजीमध्ये ना मस्तपैकी बटाटा पण घातलाय आणि त्याचा काही वेगळा छान स्वाद लागतोय. बटाटा मेथी आहे असं पण म्हणूया. छान लागते. खूप भाजी आवडली मला ती. मी ट्राय करते बटाटा भाजी. बटाटे मस्त सॉफ्ट झाले आतमध्ये एकदम छान एकदम खुसखुशीत आहे बटाटा खूप छान. हे कोशिंबिरी बरोबर मी थालीपीठ ट्राय करते. कोशिंबीरची थिकनेस वगैरे मला खूप आवडतं. सगळं मिक्स आहे कोशिंबीर, कांदा, टोमॅटो आणि काकडी. वा इतकी फ्रेश आहे कोशिंबीर. मस्त गोड आंबटसर असं थोडासा त्याला छान स्वाद खूप मस्त. आता मी थालीपीठ जे आहे ते लसणाची चटणी त्यांनी लालवाली ती दिली आहे त्याच्याबरोबर ट्राय करते. वा लसणाची चटणी सुद्धा खूप सुंदर आहे. ठेचा पण दिलेला आहे हिरव्या मिरचीचा. काकडीचा पण सुंदर आहे. हा जो आहे तो ठेचा खूप आवडला. ते 2 गोड आयटम आहेत. एक आहे ही रबडी आणि आहे गाजर हलवा. तर मंडळी ही जी रबडी दिसते ना ती अतिशय योग्य प्रमाणात गोड, अगदी मस्त मलईदार आणि त्याचा पोत जो होता ना एकदम तो गुळगुळीत आणि सुंदर होता. अर्थातच आत्ता सीझन आहे गाजराचा, त्याच्यामुळे याच्यानंतर एक गोड पदार्थ त्यांनी दिला होता तो होता गाजरचा हलवा. मी म्हणल्याप्रमाणे गाजरचा हलवा सुद्धा अतिशय योग्य प्रमाणात गोड होता. त्याच्यात भरपूर सुकेमेवे होते, अतिशय एकत्र छान मिळून आला होता. त्याच्यात भरपूर मावाही घातला. मंडळी फिट फूडी ट्रॅव्हलर चॅनलवरती मी अपूर्वा दर शुक्रवारी फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज टाकत असते. आवडलं तुला सगळ्यात जास्त? मला सगळे आयटम आवडले. मी काय ऑब्झर्व केलं याच्यामध्ये की हे थाळीमध्ये सगळं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन पण आहे त्याच्यामध्ये की भाकरी, पिठलं, ठेचा आणि प्लस बाकीचे आयटम आहेत गोड जसं की रबडी, गाजर हलवा, चपाती. सो इट्स अ मिक्स अँड मॅच. पुणेच आयकॉनिक प्लेसेस ही सिरीज जेव्हा आम्ही करायचं ठरवलं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा नाव डोक्यामध्ये आलं ते म्हणजे शबरी रेस्टॉरंट. इथे जी ही थाळी मिळते ना ती अगदी आबालवृद्धांना खाण्यासारखी आहे. एम्बियन्स इथलं अतिशय सुंदर आहे. चला आता वेळ झाली आपला मराठमोळा पदार्थ खायची, तो म्हणजे आहे मसाला भात. तर मसाला भात म्हणजे तूप, लिंबू हे सगळे पदार्थ पाहिजेतच, पण त्याबरोबर हाताने तो खाल्ला गेला पाहिजे असं मला वाटतं. एखादा पदार्थ अगदी डिव्हाइन असणं म्हणजे काय असतं ना ते हा मसाले भात खाल्ल्यानंतर मला कळालं. खरंच याची चव अप्रतिम होती. अगदी सुरेख होता मसाले भात. अजिबात जास्त स्पायसी नव्हता. भरपूर भाज्या, सौम्य मसाले, याच्यामुळे त्या मसाले भाताची चव अतिशय खुलून लागत होती. लग्नकार्यात वगैरे आपल्याला मसाले भात ज्या पद्धतीने मिळतो त्या पद्धतीने हा सात्विक मसाले भात होता असं मी म्हणेन. सगळ्यात छान ना इथली सर्व्हिस आहे. खूप प्रेमानं वाढता येते, त्याच्यामुळे खरंच अजिबात गडबड वगैरे करत नाही. त्याच्यामुळे सर्व्हिस मला खूप आवडते. हे आहे पान. चला मंडळी पान खाऊन या व्हिडिओची इथे सांगता करूयात. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खडी नाही दुधून घातलं, चिकार घातलंय. तर मंडळी पान वगैरे खाऊन झाल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की इथे छानपैकी एक आईस्क्रीमचं शॉपसुद्धा बाहेर होतं. व्हॅले पार्किंग आहे त्याच्यामुळे तसा काही पार्किंगसाठी प्रॉब्लेम येत नाही, पण ही जागा क्राऊडेड ठिकाणी आहे त्यामुळे शनिवार रविवारी गेला तुम्ही तर इथे नक्कीच तुम्हाला वेटिंग लागू शकतं. चला मंडळी भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.